नमस्कार. मी पंढरीनाथ कदम. मी शिक्षक आहे. 2016 पासून शिवंबू थेरपी मी फॉलो करतोय. खूप फायदे आहेत याचे. मी जेव्हा बॉडी मास इंडेक्स चेक केला तेव्हा माझ्या सहकाऱ्यांच्या बाबतीत आणि माझ्या बाबतीतला अनुभव हा पूर्ण विरोधी होता. बाकीच्यांचं बॉडी मास इंडेक्स नुसारचं एज हे 10 वर्षानं जास्त दाखवत होतं, तर माझं 10 वर्षानं कमी दाखवलं. म्हणजेच आपण या शिवंबू थेरपीमुळं आतून स्ट्रॉंग होतो आणि कुठल्याही प्रकारे चरबी राहत नाही, रक्तामध्ये चरबी राहत नाही, हा अनुभव मला आलेला आहे. आणि त्यामुळं मी गेले 10 वर्ष हे फॉलो करतोय. आणि मी इथं चौथ्यांदा आलो. एक 2 ते 3 वर्षानंतर मी येऊन या ठिकाणी हे 5 ते 10 दिवसाचं शिबिर करत असतो. आणि इतरांनाही मी सांगत असतो की तुम्ही हे फॉलो करा. अनेक काही व्याधीग्रस्त असतात, त्यांच्यासाठी तर हे एक सेंटर अतिशय म्हणजे जगाच्या पाठीवर असं कुठेही नाही की जे नैसर्गिकरित्या तुम्हाला बरं करतं कुठल्याही वेदनांशिवाय. म्हणजे इतर आपण ॲलोपॅथीमध्ये बघतो, विशेष करून कॅन्सरमध्ये केमोथेरपीनं कितीतरी वेदना सहन कराव्या लागतात. इथं मात्र आम्ही पेशंट पाहिले तर वेदनेशिवाय माणूस आलेला जो येताना चालता येत नाही तो जाताना पळत जातो. तर खूप काही सर्व प्रकारच्या व्याधींवर एक रामबाण असं हे शिवंबू थेरपी आहे. त्याचबरोबर इथं अनेक नैसर्गिक चिकित्सा केल्या जातात. वायू चिकित्सा असेल, जलचिकित्सा असेल, त्याचबरोबर मड थेरपी, त्यानंतर सनबाथ आहे, भूगर्भ चिकित्सा आहे. आणि सर्वात महत्वाचं फक्त शरीरावर काम केलं जात नाही तर प्राण शरीरावर म्हणजे प्राणायाम, म्हणजे शरीरमय, प्राणमय आणि मनोमय या तिन्हीवर इथं काम केलं जातं. आणि त्याच्यामुळं साहजिकच आपलं चौथा आयाम आणि 5वा आयाम जो आहे विज्ञानमय आणि चैतन्याचा, तर त्याच्यावर आपोआप आपण जात असतो. तर शरीरशुद्धी, मनशुद्धी, प्राणशुद्धी हे इथं येण्याचे फायदे आहेत. म्हणजे इथं फक्त व्याधी झाल्यानंतर यावं असं नाही, तर व्याधी नसणाऱ्यांनी जर आलं तर त्यांचं 100% आयुष्य हे 100 वर्ष हे असेल असं मी अगदी ठामपणे सांगू शकतो. धन्यवाद.